त्याच्यातच राहू द्यायची. गुह्य ज्ञान माझ्या भक्ताच्या ठिकाणी ग्रंथ रूपाने किंवा निरूपण रूपाने सांगेल, तो या रूपाने माझी श्रेष्ठ भक्ती करून निसंशय मलाच प्राप्त होईल. अशा या निर्दोष भक्तरूपी मंदिरात या गीतारूपी देवाची स्थापना, प्राणप्रतिष्ठापना कर, आणि असे केल्याने तू प्रत्यक्ष माझ्यासारखा योग्यतेस पोहोचशील. काय केल्यावर? माझी स्थापना, प्राणप्रतिष्ठा, नाही का, अशा पद्धतीने जर माझी स्थापना जर केली तर तू त्या योग्यतेचा होशील, असंच ना? काय करायला पाहिजे आता? तेच करायला. दोन भाषा आहेत देवाच्या. काय पहिलं म्हणजे वाद. अशा या निर्दोष भक्तरूपी मंदिरात या गीतारूपी देवाची स्थापना, प्राणप्रतिष्ठापना कर, आणि असे केल्याने तू प्रत्यक्ष माझ्यासारखा योग्यतेस पोहोचशील. म्हणजे गीतारूपी स्थापना, बरोबर आहे. प्राणप्रतिष्ठा, दोन बाजू सांगितल्या. म्हणजे भक्ती आणि स्थापना या दोन्ही ज्याच्याकडून होती तो माझ्या स्वरूपाला मिळल्याशिवाय राहणार नाही, तो वेगळा होऊ शकत नाही. आता या दोनच शब्दात आपण जिवंत झालो पण आपण त्याचा अनुभव घेतला तर काय गीतारूपी काय स्थापना करायची आणि माझी प्राणप्रतिष्ठा करणं. प्राणप्रतिष्ठा समजते ना, म्हणजे देवासनावर बसवणं, गीतारूपीचा पाया घालणं आणि त्याच्यावर अधिष्ठानावर प्राणप्रतिष्ठा करणं, का नाही? असंच ना, वेगळं काही. म्हणजे असं जर झालं, असं जर आचरण झालं, तो मी वेगळा राहत, तो माझ्या स्वरूपाला पोचला म्हणून समजायचं. तो वेगळा नाहीत का? ह्या ज्याच्याकडून होते. म्हणजे हे आचरण माझी प्राणप्रतिष्ठा म्हणजे आणि गीतारूपी स्थापना प्राणप्रतिष्ठा म्हणजे देवाला देव पण ना बाबा, देवाला देव पणच आणायचं मग. नाही. स्थापना म्हणजे बसवायचं. स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा. प्राणप्रतिष्ठा म्हणजे देव बसवणार, आसनावर बसवणं, त्याला प्राणप्रतिष्ठा म्हणतात. पा आपण मंदिर तयार झालं का तरच लावा म्हणतात. देव आसनावर बसवायचे. देव बैसले शिवासनी, असंच आपण घे का नाही? याचं का पुरे स्थापना करून प्राणप्रतिष्ठा करणे ना, एकच. प्राणप्रतिष्ठा म्हणजे स्थापना, वेगळं काहीच नाही त्याच्यात. प्राण त्या मध्ये टाकून त्यांना जागेवर बसवणं. प्राणप्रतिष्ठा म्हणजे त्यांना त्यात प्राण घालायचा. ते प्राण काढून घेतलेलं राहतं त्यांनी. कोणी घडवणार जोडून त्याने बामण काय म्हणतो, प्राण काढून घ्या मग देव बाहेर काढा आणि परत प्राण त्याच्यात टाका मग आतमध्ये घ्या. देवाला देव पणच आणणं, ते आपण पण तसंच म्हणतो ना आता. पण तसं नाहीच, ते डायरेक्ट नाही. हे जे म्हणणं आहे ना, ते प्राण काढा, या भावना म्हणजे खुल्या आहेत. खरं जर त्याच्यात प्राण घालणं आणि त्याच्यातून प्राण काढून घेणं म्हणजे काय, नेमकं काय हेच कळलं नाही. प्राणामध्ये प्राण घालणं हे समजलं पाहिजे ना, हे समजत नाही ना नेमकं कशात काय आहे. देवाला अधिष्ठानावर बसवायचे. आता पण आपल्या देवाला अधिष्ठानावर बसवायचे. मग आपण काय म्हणतो, हे मंदिर निर्मळ करा. आपल्या देवाला देव बसवायचे का नाही, मग निर्मळ करून देतं का, स्वच्छ करून देतं का नाही? जे देवाचं मंदिर आत बाहेर निर्मळ, त्यासाठी देव बसवायचं म्हणून का, तर त्याला स्वच्छ जागा लागते. तो आंघोळ जागेत बसत नाही. मग आता हीच गोष्ट आहे. आता आपल्याला साधू बोध करतो. साधू बोध काय सांगतो, मला अधिष्ठानावर, माझ्या अधिष्ठानावर देव बसला पाहिजे, माझ्या मनबुद्धीमध्ये देव बसला पाहिजे, नाही का? म्हणजे नेमकं काय, म्हणजे माझी समजूत झाली पाहिजे. मला समजल्यानंतर त्यापेक्षा आधी काही नाही असा माझा भाव तयार झाला पाहिजे आणि भावापुढे अधिष्ठानावर देव बसतो.
कशापुढे? भाव. भावापुढे. भाव नसेल तर देव बसू शकत नाही. देव भावाचाच आहे, भावाने सगळ्या गोष्टी करतो. नाही तर भाव नसेल तर काहीही करू शकत नाही देव. त्याला देवजड आहे. पण त्याला चेतवणारी अवस्था जी आहे ती भाव आहे. तो भाव आणि साधूचा विचार हा दोन्हीची सांगड आहे. आणि म्हणून तो म्हणतो साधूंच्या वचनाला मी जागतोय, म्हणजे भक्ताचं आचरण मी पाहतोय आणि मग त्याच्या घरी मी जातो. भक्ताला धर्माचं पालन करण्यासाठी मी अवतार घेतो. त्यासाठी घेतो धर्माचे यदा यदा धर्मस्य ग्लास ग्लानिर्भवति भारता अभूतान धर्मस्य तदात्म्यान सुजाम्यम परित्राणाय साधूनाम विनाशे दुष्कृता. धर्म संस्था आहे, अर्थ आहे, संभवामी युगयुगे. युगायुगाला मी अवतार घेतो का? धर्माचं पालन करणे, पाखंड खंडन हे करणे माझं काम आहे. मी कशासाठी अवतार घेतो? हे काम करण्यासाठी. मी रिकामा फिरण्यासाठी बैल नाही. हां, मी बैल आहे का? हां, मला रोज खायला घालणं आणि माझी पूजा करणं असं आहे का? नाही 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 नाही. बट थोडं दे. याचं पाठीमागचं कारण काय? पाठीमागचं काय कारण नाही? माझ्याकडून काही कार्य घडायचं आहे म्हणून मला इथं आणण्याची किंवा इथं येण्याची किंमत आहे. कोणी असू देतो, बैल असो का माणूस असो. हां, तो गण दिसायला काय काही असेल म्हणून त्याला किंमत का? आजकाल तसं झालं आहे. देखावा पाहिला का किंमत? देखावा पाहिला किंमत. मोठा बैल पोहोचायला फार गावच पाहायला. पण सकाळी त्याला वाचवण्याचा आणून फेर फाटका मारून तो बसून घेतो. मग परत सगळं गाव पाहायचं. ते मायचं मी असं आणलाय काय? तेच माणसं पण काल नावाजीत होते भारी पहिले म्हणतात असं आणलं काय मर्या. तसंच आहे या जीवनामध्ये चांगलं आणि वाईट हे कोणाच्या हातात आहे? आपल्या करणीमध्ये आहे. तसं त्या करणीमध्ये त्याला महत्त्व आहे. जर करणी नाही तर तेवढ्या मोठ्या सोंगाला काय किंमत आहे? तसंच माणसाला सुद्धा हां, आपल्याजवळ जर करणी नसेल तर काय किंमत आहे सांगा बरं? काय किंमत आहे? हां, आज चांगला विचार केला तर साधू 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 आपण म्हणतोय, पण तो कुठेही नाही आजू म्हणून साधू. साधू म्हणजे काय? कुठंच नाही आजू, कुठंच अडचण नाही त्याला. तो अडचणीत नाही, त्यांच्या संगतीला जाईल त्याची अडचण नाही का? तो निर्मळ आहे, त्याच्या आधाराने त्याच्या संगतीत जाईल तो निर्मळ. हो, गंगाजळ ज्याला म्हणतात ती कशी आहे? निर्मळ आहे, स्वच्छ आहे. समुद्र गंगा जळ जशी मिळून मिळतच असे. ती काय करते? आपली वाद्यपणा सोडतच नाही, बंदच नाही. आता पोचले ना तरी पण वाद्यपणा थांबलाय का? नाही. मग तसंच आता आम्हाला असं वाटतंय आम्हाला समजलं आम्ही पोचलो बुवा, मग आता चिंतन करायचंच नाही. काय काम आहे आता? आणि ही गंगा काय सांगते? मिळून मिळतच असे का बंद होते? ओघ बंद झालाय का? मग आपला का आपण बंद करतोय? बरोबर का चुकीचं? बरोबर. हा, बंद करावं का चालूच असावं? चालूच असं. नाही तर नागपुढे दाबून टाका. बंद करून पहा ना काय होतंय. रामकृष्ण हरी जमल? बंद करता येईल? नाही, आमचं काम झालं. काय काम झालं? भूक लागली तर सकाळी लगेच जेवाय मागतो म्हणजे काम झालं. हां हां, थोडा वेळ नादावर झोप येते ना, मग काम झालं म्हणतो. मग झोप कशी येते? खायला कसा मागतो? मान आला का पुढं कसं डोकं घालतो? ते कळतं, सगळं कळतंय. मग चांगलं वाईट कळू नाही का? आपल्याकडून खरं होतं का खोटं होते कळू नाही का? आपण चांगलं करण्याकरता आलो का वाईट करण्याकरता? चांगलं करणार. देवाने ध्येय दिला भजन का भजनासाठी? भजना गोमटा म्हणजे चांगला, गोमटा म्हणजे चांगला. इकडे मला वाटतं याच्यातून काकडीतून तेच आहे ना, गोमट येते करा माझी. हां, म्हणजे गोमटाची करा माहिती भार ओझे तुम्हाशी. तुका म्हणे सोडल्या गाठी. हा, गाठी
आणि तिली मिठी पायाची हो म्हटे ते करा माझे भार होते तुम्हाला भार आहे या असं करून द्या मला. आणि हे जर करता येत नसेल तर तुमची संगत काय आला, तुमचा संघ काय आला, तुमच्याबद्दल बोलायचंय काय आला? हा कसे करता येतात, कसे करता जायचं? या सगळ्या गोष्टी जर विचाराने पाहिलं तर करणीला महत्व आहे. आपला इथं विषय आहे, कशाला महत्व आहे? करणी 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 कर्म नाही, कर्माचा इथेच विषय आहे. करणी म्हणजे कर्तव्य पार पडताय त्याला करणी म्हणतात. कर्तव्य ज्याला पार पडता येतात त्याला चांगला म्हणतात. ज्याच्याकडून कर्म होतात असं नाही, कर्तव्य पार पडत नाही त्याला काय किंमत आहे? काहीच नाही, करतोय तो बरोबर फरक आहे. त्याला किंमत नाही. म्हणजे जे कर्तव्य जे आहे करून झालेलं त्याला म्हणतात करणी. करणी म्हणजे आपल्याला जे कळलंय ते अनेकांना कळवीत राहणं त्याला आणि त्यांना कळवलेलं आपल्या आचरणात असणं. नाही तर मग आपण भर तिकडे ते भर तिकडे दोन्हीची गाठ कधी पडेल आणि कधी फायदा आणि तोटा. म्हणजे त्याच्यात दिलेलं आहे ते आपल्यात असलं पाहिजे, आपल्यात त्याच्यात आहे का चौकळून पाहिलं पाहिजे. नाही का? म्हशीचं दूध आहे का गायचं आहे, नाही का? पातळ आहे पाणी टाकेल आहे का बिगर पाण्याचं आहे, कळलं पाहिजे ना. पितो कशासाठी? दोघंही त्या म्हशी जवळच आहेत, पण दूध एक पाणी टाकेल एक बिगर पाण्याचं. घरच्याला बिगर पाण्याचं, बाहेरच्याला पाण्याचं. तुमच्याकडे काय पद्धत आहे? हां का नाही? चला. कारण असे की जो ओंकार एकाच अक्षराच्या रूपाने अ उ म या 3 मात्रेच्या गर्भात राहण्याच्या संकटात पडला होता. वेदाचे बीज जो ओंकार तो गीतेच्या विस्ताराने विस्तारला गेला, किंवा ही गीता म्हणजे जणू काही गायत्रीच श्लोकरूपी फळाफळांनी भरली आहे. कोण गायत्री गायत्री म्हणजे कोण? देवी. गायत्री गायत्री सगळेच म्हणतील, गीता सगळंच म्हणतील, पण गीता म्हणजे आई आहे. गायत्री म्हणजे काय आहे? आपली कोणतरी माता आहे. हां माता पिता बंधू बहिणी इथं न पोची निर्वाणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक दासनी. काय शेवटी काय धर्म जागो सदैव. बरोबर. तो बा परोपकारी अशी जी अवस्था आहे, परोपकाराची अवस्था आहे, त्याला आई बाप अशी पदवी आहे. चला पुढे. तीही गायत्री मंत्राचा गूढ अर्थ गीता जो माझ्या भक्ताला भेटवितो. आईशिवाय ज्याला वेगळे जीवन नाही. आता मिळाला का नाही पुरावा लागेल तिथे आई आहे का नाही? आलं. आई म्हणजे काय? लेकराचं संगोपन. गूढ अर्थ गीता गूढ अर्थ आहे. गुण काय याचं प्रमाण काय? ज्ञान गुड गमे, ज्ञान गुड गमे. ज्ञानदेवाला काय सांगितलं निवृत्ती दादानी? काय सांगितलं? गुड सांगितलं, गुड. तुम्हाला काय सांगितलं? गुडच सांगितलं. मग मग वेगळं काय आहे का? ज्ञानोबाची अवस्था काय ना आपली काय? एकच. एकच म्हणावं तर त्यांनी लढा बोलावला. आपल्याला माणसं बोलता येत नाही. शब्दवाणी आपल्या आधाराने माणसं आपली बोलवले जात नाही किंवा ऐकले जात नाही. ऐकतात काय? नाही. ती गूढ अवस्था म्हणजे अंगभूत झालेली अवस्था म्हणजे ज्ञानोबा. आता आपलं कसं आहे, अजून तोंडातच आहे, मनात खेळत नाही, डोळ्यात उतरत नाही, नाही का? कानातलं ऐकू येत नाही, कारण आपली वाटचाल तिकडे होत नाही. पायातून कुठेतरी नाही का इकडे तिकडे. बरोबर. असं असं म्हणजे ज्ञानोबांची अवस्था. ज्ञान गुडगमे ज्ञानदेवाला आलेले त्यालाच तो लाभ झाला. आपल्याला झाला का नाही आपण आता अनुभवायचं आहे प्रत्येकाने. नाही का? ज्ञान गुडगमे ज्ञानदेवाला दिले, निवृत्तीने दिली, माझ्या सद्गुरूने माझ्या हातात दिले. भाऊ मलाही समजवलं आणि ते समजवलं म्हणून आज आज जगामध्ये आई उपमा तयार झाली. आई कोणाला म्हणतात? ज्याला हे गुड कळलं त्याला आई म्हणजे गीता. गीता ऋषी ज्याला समजलं त्याला आई म्हणावं. चला पुढे.
अशा माय लेकराची भेट जशी करावी हा त्याप्रमाणे भक्ताची आणि गीतेची जो श्रद्धेने भेट घडवितो हा तो देह पाहतानंतर माझ्याशी एकरूप होतो. आता काय काय सांगू आणखी हं? गीतेची आणि कोणाची भेट भक्ताची. भक्ताची म्हणजे आई लेकराची भेट नाही का भेट करून देतो. हो तो माझ्याशी कायम एकरूप होतो. कायम कधीतरी नाही कायम. का तो मी वेगळाच नाही का त्याचा माझा संबंध असा घनिष्ठ आहे. पहिलाच आहे पण म्हणजे बिघडले त्याला तो काय करेल. बिघडलेलं फक्त रिपेअर करायचं. आपण रिपेअर करण्यासाठी आलोय. पहिलेच आपलं तो सांधा वेगळा नाहीच एकच आहे. तुम्हाला एक पुरावा आठवतो का. सांगड बांध पहिले नाही नाही सुरुवातीला आपण कसं होतो सत्यच होतो. कसं होतो सत्य होतो. पण आता काय झालं संगतीने बा बिघडलो. संगतीने बिघडलो. मुक्त होतो अशी भाषा आहे का नाही. मी कसा होतो पहिलेच मुक्त होतो पण बळे झालो. आता संगतीने बिघडला का म्हणजे कोणी बिघडवला. आपल्याकडे काय झालंय त्याच ऐकलं हो त्याला बिघडालो. आता तूच बिघडला येत का मानित नाही. काय झालंय पहिलाच मुक्त आहे तो पण बळे झाला. बळच बंद मी आमका आहे मी पाळलं नाही मी बिस्ता नाही मी असं आहे माझं असं आहे माझं तसं आहे. आता याचं काहीच नाही. चिवडीच बसला का नाही. चिवडून येणं अशी आपल्या घरात आपणच करून राहिलो. हां हां तुझं आहे तुझं बस आपणच आपल्याजवळ आहे पण चिवडीच बसला कधी सापडेल. चिवडून येणं अशी तुझ्या घरच्याने केली. आपण आपल्याजवळच आहे. आपणच देव आहोत. आपण देव होई करू परी देव भाव पूर्वी वासना आणि तिथे आपण वासना मागे पुढे उभा राहत संभाळीत आली आगात अनिवार्य सगळी गोष्ट आपल्या जवळच आपण आहोत. आता मला सांगा एवढं 7-12 खोलायचं काही काम आहे का. हे सगळं आपल्याला ठिकाणावर जाणून सोडतंय का वेगळं कुठून येते. मग आता ही कळण्यासाठी ही योजना आहे. ही योजना तेवढ्यासाठी आरसा. तर काय झालं आता जवान होतो तेव्हा आरशात तोंड वेगळं दिसतं. आता पाहायला गेलं तर बरंच लोकांना पाहतो आरसा खराब आहे. तो आरसा मला भेटतच नाही. मग या दुकानात आहे त्या दुकानात आहे त्या दुकानात आहे असं करता करता सारा तीर्थ बाजार फिरून आला पण आरसा काही सापडला नाही. सापडले पण 5 झाले नाही कारण त्या वेळेचा चेहरा मला दिसत नाही. किती पिढ्या गेलो दिसत. हाट काय कोणाचा शहाण्याचा का येड्याचा. मग आज कसं झालंय नाही मी तर असं आहे मी तर तसं आहे मी कसं काय देव. आता बोलतोय तो देव आहे ना ऐकतोय तो देव आहे ना पाहतो तो देव आहे ना देवामुळेच हे सगळं चाललंय ना. मग मी कसं काय देव म्हणजे तू वेगळा कसा काय वेगळा तरी कसा माती आहे का तू का दगड आहे. हा सगळं पंचतत्व म्हणजे तेच आहे का नाही का वेगळं काय तेच आहे. मग त्या आधाराने सगळी योजना जी केलेली आहे कोणी केले मालकाने केले. मालक येडा बिडा होता का घनचक्कर होता का हे एवढं तयार करण्यासाठी. हा एवढा मोठा साच्या तयार केला म्हणजे सामान्य गोष्ट आहे का. हा साच्या कोणाला करता येईल का. मग ज्यांनी केला आहे त्याची काय किंमत असेल. ज्यांनी ही उपकाराची रास तयार करून ठेवली त्याला आठवावं का ना आठवावं. म्हणून तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव सारखं म्हणा. सारखं तेच म्हणायचं आपल्याला. काय म्हणायचं ज्याने उपकार केले त्याला आठवायचं आहे. आणि ते आठवण्यासाठी योजना आहे. कायसाठी येते त्यासाठी आहे. पण आता आपल्या काय भ्रम आपल्याला ऐकतच नाही. भ्रांती आपल्यापासून म्हणजे बाजूला जातच नाही. आणि येते किंवा आपण तिथे टोका घालतोय. ती जरी बाजूला नाही काय गेली तरी आपण तिला लगेच बोलून आणतोय. त्यात मी येत होतो बरोबर भ्रांती का नाही. चला पुढे. माणसात त्याच्यापेक्षा मला कोणीही अत्यंत प्रिय नाही. काय
काय भाषा आहे पा माणसात माणसापेक्षा या जगात कोणीही मला प्रिय नाही, कोणीच नाही. बस कोणी तुम्ही तरी एखादा चांगली काय तुम्हाला आवडेल अशी जरी वस्तू त्यात गवसली चारखानीमध्ये, तो शेंटेडवाला जरी गवसला तरी कुंभकर्णाला सापडला तो, तरी सुद्धा नाही. कुंभकर्णाला सापडला तर माहिती आहे ना, कुंभकर्णाला सापडला तर माहिती आहे का? सांग रामाचा का रावणाचा? तो बोलतच नव्हता, आणि बोलला तर सांगितलं मी ज्याचा आहे त्याचाच आहे, मी साताराचा होऊ शकत नाही. ते येडेचं गणित मी सोडवायला आलो नाही. काय तू काही जरी सांगितलं तरी मी येडेचं गणित सोडवायला आलो का? मला गणित सोडायचं कामच नाही ना, मी पहिला सुटलेलो आहे का? ज्याने सोडवलंय तो माझ्या पाठीशीच आहे. तो नाही अशी जागाच नाही, तो आणि मी वेगळा नाही. तू मला काय मारतो? मला मारायची ताकद कोणाच येतच नाही. तू काही कर, मी मरणार नाही. मी अमर आहे, कारण माझा मालक अमर आहे, मी अमर आहे अशी त्याची खात्री. त्यामुळे तू काही बी कर, मी त्याचा हा अनुभव आहे. आपण फक्त गोष्ट सांगतो आणि त्याला चिमकीतो ना, त्याला चिमकीतो, त्याला काय चिमकीतो? तो कोणाला चिमकणार नाही अशी त्याची अवस्था. तो देव झालेली अवस्था आहे, अनुभव आलेली अवस्था आहे. तो साधी गोष्ट नाही, एवढा खंबीर आहे, दिसायला लहान आहे पण शक्ती महान आहे अशी त्याची अवस्था. कोणाची? काय नाव त्याचा लक्षात आहे का? गंधमादन. या आपल्या त्यांना आपण हे म्हणतो काय काय म्हणतो? हरिण. लई लांब गेलेले भाऊ, कसं काय म्हणतात मला सांगा. या कपीने कपी अवस्था होती ती. कपी समजलं ना, म्हणजे वानर. वानर राज्यातला तो एक जामून जांभूळ तर नाही रे, गंधमादन नावाचा, आणि त्या कुळातला म्हणजे वानर कुळातला. आणि तो हा सजाडा उड्या मागे चालला होता, पण ते बारीकसं म्हणून गेला असं वाटायचं. पण सेंटेड गेला, सेंटेड कोणाला आता लई सांगायची वेळ इथे, लई गोड विषय आहे, पण लोकांना पटत त्याचा सेंटेड येत होता. कोणाचा? वानराचा. बर अशी काही गोष्टी काय सेंटेड येत होता का? अरे त्याने रामाचा आगमन केला होता, रामरूप झाला होता, त्यामुळे सेंटेड काय होता? रामरूपाचा सेंटेड होता. तो जिकडे गेला त्याला ते दिसत होतं, जिकडे गेला तिकडे काय होतं ते दिसत होतं. आता तो त्याच्यातही त्याला ते दिसत होतं, पण त्याला कळत नव्हतं ना. तू सांग, अरे मी त्याचाच आहे ना, तुझ्याजवळ आलो काय त्याजवळ राहिलो, पण मी त्याचाच आहे तुझ्या सहित. पण पटवत नाही. पटलं का? त्याला असं वाटतं मी याचा असं केलं. अरे तो तुझा किती पटीचा तुला महत्त्व देणार आहे, पण तुला पटणार नाही. पण तू त्याचा काहीच करू शकत नाही, आणि तो तुला सोडणार नाही. तो तुला हरवून जाणार का? तुझी जी अवस्था आहे ती आता म्हणजे लयाला वेळ आलेली आहे, आणि ती लयाला जायची वेळ आली. माणूस म्हणतो ना का कधी कधी प्रमाण देतो का नाही? काय म्हणतं ते लक्षात आहे का? काय म्हणतात? अधोगतीला जागा असलं का विपरीत बुद्धी सुचते का नाही? माणूस अधोगतीला जायला निघाला का विपरीतपणा अंगात येतं. तसं त्या कुंभकर्णाच्या मनात विपरीतपणा आला, आणि मग अधोगती तयार झाली, आणि संपला. कोण संपला? कोण संपवा गेला होता? लक्षात आलं का? काय म्हणतो लक्षात आलं का? एवढंच कोण संपायला तर कोणाला कोण संपवा गेला होता? संपला कोण? रावण नाही, कुंभकर्ण. कुंभकर्ण त्याला मारायला तयार झाला का नाही?
सोडणार नाही तुला. आता सोडणार नाही तो म्हणतो मला काय सोडणार नाही, तुला सोडील का नाही कोण, तू काय आधी मागं फिरून कोणी आहे का सोडायला, तू मला काय सोडायला सांगतो, माझा सोडवणारा अजून माझ्या पाठी मागच आहे, तुला कळला नाही अजून, आणि तो तुझ्याही पाठी मागे पण तुला कळत नाही, त्याला मी काय करू. पण बाबा कुंभकर्ण तर मग याला मी रावणाला समजून सांगायला गेला होता ना. त्याच वेळेस नाही मी विभीषण विभीषण गेला होता रावणाला. कुंभकर्ण पण सांगितलं ना तो त्याला. विभीषण कुंभकर्ण नाही, सिरियल मध्ये समजावलं ते. तो विभीषण. पहिली याची गाठ झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं ना विभीषण त्याची सीता त्याला परत देऊ टाक. कोण म्हणा विभीषण विभीषण म्हणत होता, बोललाच बोलला पण कुंभकर्ण नाही. नाही का तो त्याला उठवलंच नाही त्याला. जेवायचा तो काय विषय नाही. ऐका जरा, तो असा मरीन मुर्दाबाद होता, तर तो रावणापेक्षा घाण, हा तर त्याला कसं काय येईल तुमचं ध्यान. हा 6 महिन्याचा सहा महिन्याचा जो काढीत होता आणि खादाड किती खायचा. काहीतरी हा? आता अशी माणसं आळशी भिकारी, तुम्ही ऐकायला ना, आळशी माणसं भिकारी भिकारी. त्यांच्याकडे श्रीमंती असेल का. नाही. मग आता तो श्रीमंतीचा डोळ दाखवत होता का नाही, आजही दाखवतात का नाही श्रीमंतीचा डोळ. दाखवते. श्रीमंती आहे का, श्रीमंत म्हणजे काय. हा? ते पण त्याच्यात ती तयारी होती, सगळ्या बाजूने दिसायला एवढं तेजमय होत आता, नुसतं पाहिल्यावर तिथं मन लगेच आकर्षण झालं, बापरे ही वस्तू काय आहे. हां, आणि सेंटेड येतोय 2 बाजू, आणि तिसरी बाजू कोणाला ऐकत बी नाही, ती लवकर लक्षात आली नाही, पण 2 बाजू तरी पाहिजे. सेंटेड येतोय आणि तेजमय आहे. पण जवळ घेतलं आहे त्याला असं वाटलं काय नाही, एवढंच आहे, दम देतो त्याला का. पण तू दम द्यायला दमाला घाबरणार होता का, तू होता कोणाचा, सत्याचा होता. सत्याचा असल्यामुळे कोणी काही बी करा, कोणी काही बी करू द्या ना, मला पण आम्हाला भजन आमचं काम काय आहे, आम्ही भजनच करणार. आणि भजन करणारा ज्याचं आम्ही भजन करतो तो आमच्यापासून दूर राहतच नाही का. आता म्हणजे आम्हाला हे एवढं मोठं शृंगार आमच्यात तुम्हाला पाहायला मिळतं ना, सगळ्या बाजूनी सेंटेड बाजूनी, किंवा अजून तेजमय अवस्थेने जे पाहायला मिळतं ना, ते तेच आहे, हेच नाही. तुझ्या हातात आहे तेच नाही, तेच आहे. कळलं का, कोणाचं आहे ते, यावं कोणाची त्याची आहे. मग तू आहे म्हणून या बाहेरच्याला किंमत आहे. आता तुला बाहेरची किंमत घालवायची आहे का आतली, त्याला मुखात राहावं लागलं. कारण आतलं बाहेर त्यालाच कळत नाही काय आतलं काय बाहेरलं. वाच्यावन त्यांनी सांगितलं तू काय बी कर, माझं जे आहे ना त्यात काही होणार नाही, त्याबद्दल तू कोणतं करू नको. बरेच प्रयत्न करून पाहिले, पार पण शेवटी करायला गेला काय झालं काय, स्वतःचं वाटोळं करून घेतलं, संपला विषय. आणि मग कळलं, बाकीच्यांनी सांगितलं अरे एवढं समजून तुझ्या पुढे, म्हणजे ते मलाच कळत नव्हतं, कधीच कळत नाही. आंधळ्याला काय कळतं, आंधळी का ज्याच्याजवळ या असं राहतं ना थोडं मुगरू मी, त्याला काय कळत आहे. तुम्ही किती दाखवा, भानगडी करून सांगेल, तुम्ही काय समजायचं, म्हणजे तू सांगेल त्याला बी तुम्ही काय समजायचं. तसं तो होता, याने झोपेतून उठावलं आणि जा अमक्याला मारायला. आणि त्याला असं वाटलं आता एवढी ताकद आहे, 6 महिने झोपायचं आणि 6 महिने जेवायचं आहे, सामान्य गोष्ट का. त्याला असं वाटलं मी सगळ्याला खाईल. हो असे लय झोपाडून खाजोड लय. पण मला सांगा, ज्याच्यामुळे तयार झाला आहे त्याची पाहिलं का काही विचार, ज्याच्यामुळे तयार झाला त्याचा काही संबंध आला आहे का, आणि त्याचा संबंध नाही कळला तर हे सगळं वाटोळं आहे. किती जरी असेल तरी वाटोळं हे आपल्याला रोज ऐकायला मिळते ना. त्याला सोडून द्यायचं आचरण नाही, ते सगळं वाटोळ्याचं म्हणजे घाण आहे, सगळं म्हणजे वायाच आहे. आणि म्हणून आपल्याला फक्त त्याचा संबंध येईल अशी अवस्था प्रत्येक जीवाला कळली पाहिजे. हा संकेत अनादी करता आहे माझ्या साधू संतांना, आणि तेच आपल्याला आचरणात ठेवायचं आहे.
या बाकीचं का मला किती जरी कुठलं तरी काय झालं, हा एक ठेसा झाला, एक थोडीशी गंमत झाली, बरंच सांगितलं गेलं. तुम्ही म्हणाल बाबा आतापर्यंत हे वेगळंच काहीतरी सांगितलं. हो का, सांगणारं तिथपर्यंत सांगतं, त्याला चुप काय केलं होतं? अरे तो चिमकणारा होता का, हे आम्हालाच कळलं नाही. ज्याची पावर तशी आहे तो असा असेल का? अहो संजय धूर्तराष्ट्राजवळच होता. धूर्तराष्ट्र कसा होता? आंधळा दोन्ही बाजूनी. तसा संजय आंधळा होता का? मग संजय जे सांगत होतं याला पटत होतं का? नाही. पण संजयाला आनंदाला पूर येत होता. मग आता दोन्ही सारखंच का? हा त्याच्याकडे गडी होता, तो त्या मालक होता त्या इष्टेकेचा. पण देवाचा लाडका कोण? संजय. नाही. मग चांगला विचार केला तर कोण गडी? सत्य गडीच. कोण दुसऱ्याच्या हाताखाली भाकर काय गेलाय? भिकारी कोण? मग तशीच ही अवस्था आहे सगळ्या जगामध्ये. पाहिलं तर भिकारी अवस्था का होतात? का? खऱ्याचं आम्ही ऐकत नाही म्हणून ही अवस्था तयार होतात. आणि खऱ्याचं ऐकलं तर वाया जाण्याची लक्षणं संपतात. वाया जाण्याची लक्षणं संपावं असं वाटत असेल तर खऱ्याचा संबंध सुरू. खरं काय? धर्म खरा तो एकच जगामध्ये प्रेमाने राहणं ना. आपलं सगळं संबंध जर एक आहे, प्रेमाने राहावं का भांडण करावं? प्रेमाने. धर्म माझी धर्म स्वस्वरूपी राहणं, बस या नाव धर्म. आपला धर्म सुस्वरूपात राहणं. सुस्वरूप म्हणजे आपल्या सगळा इथून तिथून सातबारा एकच आहे. काय काय सातबारा आहे? जिकडे पाहिले तिकडे, जिकडे पाहिलं तिकडे काय आहे? देवाचं का नाही? आपलं खरं स्वरूप प्रकाशमय अवस्था आहे. प्रकाशमय म्हणजे आत्मा अवस्था आहे. आत्म परमात्मा आहे. आत्मा कसा आहे? परमात्मा आहे, म्हणजे व्यापक. आत्मा एक दृष्टीने एका ठिकाणी आहे म्हणून त्याला आत्मा म्हणतात. पण व्यापक आहे, त्याला काय म्हणावं? परमात्मा. परम म्हणजे सगळ्या ठिकाणी उत्पुट भरलेला. जीव का म्हणावं? हे कल्पनेत अडकलाय म्हणून. आता एकदा जीव कल्पनाच गेली तर तो पहिला शिव आहे. फक्त हे व्यवहारामध्ये अडकला म्हणून त्याला जीव म्हणतात. आता तो अडकतच नाही, ती गोष्ट अडकतच नाही. सत्ता जी आहे कुठंच अडकत नाही. पण अडकल्यासारखा भास होतो कोणाला? त्या जीवाला. जीव म्हणजे कल्पना का नाही? जीव खरा आहे का? कल्पना अविजय याने झाला, या नादाने तो जीव झालाय. तो जीव आहे का? नाही, सत्य आहे. तीच गोष्ट आहे आपल्यामध्ये. आपण सत्यच आहोत, फक्त बोलत बद्ध झालो का? माझं 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 माझं. भिकारी तसं नाही का? अरे काहीच मागायची गरज नाही. मागायची गरज आहे का? पण मागितले जोरात, त्यामुळे वाया गेला का नाही? माझे माझे म्हणून वाया गेला. माझं नाहीच, हे कोणाचं आहे? सगळं पुरवणारी अवस्था तो सगळ्याला देतोय, सगळ्याची पूर्तता करतोय. कोणाला फुकट ठेवलंय का? नाही. मग आता मला सांगा, पोटभर खावं पोट मजा मारावं का तुझं माझं करीत बसावं? आणि ही मौज मारण्यासाठी आपण आलो. चला पुढे. आणि पुढेही जगात त्यापेक्षा मला कोणीही अधिक प्रिय होणार नाही. होईल का? याच्यापेक्षा दुसरी अवस्था प्रिय नाहीच. कोणी म्हणत असेल तरी सुद्धा हीच गोष्ट सत्य आहे. बस. आणि तो गीताशास्त्र सांगणारा देहाचा अलंकार घालून माझ्यापेक्षा देह उपाधीच्या दृष्टीने वेगळा असे तोपर्यंत तोच मला जीवाने प्राणाने आवडतो. जीवाने वेगळा असेल तर काय सांगितलं? जीवानी प्राण. आणि तो गीताशास्त्र सांगणारा देहाचा अलंकार घालून माझ्यापेक्षा देह उपाधीच्या दृष्टीने वेगळा असे तोपर्यंतच तो मला जीवाने प्राणाने आवडतो. वेगळा असेल तर तरच मला जीवाभावाने आवडतो. पण वेगळा नसेल तर आवडत नाही. कसं आवडेल? आवडे देवाशी ऐका तो ऐका प्रकार आणि पुढे नामाचा नामाचा जिथं उच्चार आहे रात मला मग तुळशी माळ घाला. गोपीचंद कळवला वैष्णवांचा.
मग बरोबर आहे. पण तसं नसेल तर कोणी का असे ना, पण ती गोष्ट त्या पद्धतीनेच असली पाहिजे असा माझ्या अनाधिकारचा साधू संतांचा निरोप तोच आहे. आणि तीच गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. समजण्याकरता आपल्याला ही शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. चला. ज्ञानी, कर्मठ, तपस्वी अशा लक्षणामध्ये जो गीतेचा वक्ता आहे तो मला प्रिय असतो. तसा अन्य कोणीही पृथ्वीवर मला आवडता दिसत नाही. जो वैष्णवांच्या समूहात गीता निरूपण करतो, माझ्या भक्तिलोभाने जो निराभिमानाने आणि निस्फूर्तेने गीतेचे पठण करणारा आहे, बस त्याला दुसरं काय आवडतच नाही असा तुला ना, तो संतांच्या सभेत भूषण होतो. भूषण त्याला संत मिलनामध्ये भूषण पद मिळते. भूषण म्हणजे सगळे त्याचे जिकडून तिकडून लाड करतात का, त्यालाच मोठेपणा देतात, त्याचंच ऐकतात का. त्याचं जे आचरण आहे ते इतकं गोड आहे, इतकं गोड आहे, तर त्याच्यासारखी दुसरी चवच नाही, गोडीच नाही. चला. जो श्रवण भक्ती करणाऱ्या नवीन पालवीने रोमांचित होऊन वाऱ्याच्या मंद झुळकीने शरीराला डोलवीत भक्तिप्रेमाच्या सुगंधरूपी पाण्याने फुलासारखे डोळे ओलावीत प्रेमाश्रूंनी भरून टाकतो. काय सांगितलं आलं पण लक्षणं सांगितली का नाही जीवनाची, अशी त्याची लक्षणं तयार होतात. डोळ्यातून अश्रू येणं, अंगाला रोमांचित होणं, नाही का, आजूमिरी डोळं होणं, असं ज्याचं होतं हे, तो माझा किती किती गोड, किती आवडीचा, तर सांगताच येणार मोजमाप नाही. नाही नाही त्याला पुढे कोकिळेच्या पंचमास्वराने हाका मारीत जो वसंत सारखा माझ्या भक्त मंडळी रूपी बागेत जणू गीता वक्ता रूपी वसंत प्रवेश करीत आहे. असंच आहे. वसंत ऋतू जर आला ना, सगळ्या वानाला काय होतंय, पाऊस नाही पडला तरी पाणी पडते. म्हणजे जिव्हाळा त्याच्यात तयार आहे. तो जिव्हाळा सगळ्या वनाला देतोय. काय ताकद असेल ज्याच्या आधाराने कोरड्या पाषाणाला सुद्धा तो गारवा देतोय, जिव्हाळा देतोय. म्हणजे सामान्य अवस्था का ती, काय उपमा आहे. आणि अशी ज्याची अवस्था आहे, मग तो दिसताना जरी सामान्यता गरिबाचा दुबळ्याचा असेल तरी त्याचं आचरण जर असं जगा करता आणि खरंच प्रेम भावाचं असेल तर त्याला श्रीमंत का म्हणून नाही. त्याला पुढे. किंवा आपल्या जन्माचे फळ मिळाले असे चकोराला दर्शवित चंद्र असा आकाशात उगवतो, किंवा नवा मेघ मोरांना जशी साथ घालतो, तद्वत साधूजनांच्या सभेस जो गीता श्लोक रूपी रत्नांचा अपार पाऊस पडतो. अर्जुना, अशा त्या गीता भाष्यकारा इतके खरोखरच मला काही प्रिय नाही. काय सांगितलं आता का बरं, चकोरा करता पाऊस. कोणासाठी पाऊस, चकोरासाठी पाऊस, चातकासाठी चंद्र. बरोबर आहे. दोन बाजू आहेत. मग जसं त्यांचं लाड पुरवण्यासाठी एवढ्या सृष्टीला काळजी आहे, कोणाला, सृष्टीला, तेव्हा हे सगळं म्हणजे घडून येतं आणि त्यांची तृप्ती करतोय. तसं गीता सांगणारा माझ्या साधू संतांच्या विचारामध्ये आणि तो आचरण करत असेल तर त्याच्यासारखा श्रीमंत कोण, त्याच्यासारखा मोठा कोण, त्याच्यासारखा आवडता मला दुसरा कोणीच नाही, असंच सांगायचं आहे. दृष्टांत देऊन सिद्धांत सांगायचं आहे. असा भक्त मला आवडतो. त्याच्याकडे आवडीचा मंत्र आहे. कसं आहे आवडीचा मंत्र, असं मला वाटतं विनवणीची अपंगत आहे ना. आवडीचा मंत्र सांगितला सोपा, जेणे नव्हे गुंफा कोठे काय, जाती पुढे उतरले पाहिजे. हा भाऊसागर साधू संत, भाऊसागर साधू संत. काय भाऊसागर समजलं का. भाऊसागर म्हणजे जिकडे तिकडे तेच सागर म्हणजे हे सगळं जग सागर. चला, एवढी मोठी अवस्था आहे. पूर्वी नव्हते आणि भविष्यात असणार नाही. अर्जुना, जो हा गीता भाष्यकार गीतार्थाची मेजवानी संतांना देतो, तो मला इतका आवडतो की मी त्याला आपल्या अंतःकरणात ठेवतो. एवढा आवडतो. इतकी आवडीचं असेल तर माझ्या अंतःकरणात मी साठवतो. किती
मग ते सांगता सगळ्यांना आनंद होत असेल. म्हणजे आपण केलेल्या सोयीला चांगला आहे तसं इथे सांगतात. हे पुढच्याला सांगता किती आनंद होत असेल. आणि म्हणून तो माझा खरा सोयरा आहे, म्हणून मी त्याला माझ्या अंगभूत करून घेतो. चला पुढे. आम्हा दोघांच्या धर्मरूप संवादाचे अध्ययन करील, त्याच्याकडून त्या ज्ञानयज्ञाने माझी पूजा होईल असे माझे मत आहे. ठरलेलं ना, हीच माझी देवपूजा. पाय तुझे रे पाय तुझे गुरुराय, तुझे आचरण आणि हे विचार हे एकच आहे. हीच माझी देवपूजा, वेगळं काहीच नाही असं माझ्या साधू संतांना सांगायचं आहे. हे खरं आहे, हे खरं आहे आणि हे आपल्याला समजलं पाहिजे. देवपूजा म्हणजे काय? मग मी रोज जातो देवपूजा करायला, रोज देवपूजा करतो. देव जिजू नाही चालले, देवपूजा चालूच आहे. कधी कलर आहे नाही मुलगा, देवपूजा चालूच आहे. चालूच आहे. यांना काय सांगायचं ना, आपलं काय चाललं बरोबर का चुकीचं हे कोणी पाहायचं? सांगणारा मग भाषा रोज आपलं चालू आहे का? कथा कुठून सांगायची कथा? आता सुरू आहेत ना कथा सांगायची. आता हे आलंय ना उद्या शिवरात्र, मग आता शिवपुराण सुरुवात. शिव एकीकडे सांगणारे एकीकडे, ऐकणारे अजून तिसरीकडे. वेळ. मग भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे एकीकरण. भक्ती म्हणजे आवड निर्माण होणं, गोडी निर्माण होणं आणि गोड म्हणून संक्रांतीचा दिवस उगवणं. बाकी काय? किंवा दिवाळी दसऱ्याचा दिवस उगवणं, संताचं आपल्या घरात आगमन होणं. त्याने अशी अवस्था आहे. कुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज.